ही कविता जरी मी आता मराठवाड्यात स्थायिक झालो तरी जन्म विदर्भातला असल्यामुळे वऱ्हाडी भाषेमध्ये कविता लिहिली होती आणि बँकेत असल्यामुळे शेतकऱ्याची व्यथा ही नेहमी पाहत आलेलो आहे की ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ. तर ही जी शेतकऱ्याची व्यथा आहे त्याच्यावर एक वऱ्हाडी भाषेमध्ये कविता बनवली आहे की मायबाप सरकारची पीक योजना इम्याची हाय लयस न्यारी, काय सांगू बाप्पा हो भरपाईच्या नुकसानापेक्षा इम्याचा हप्ताच लय भारी. त्या वर्षी जी योजना आली त्याचा हप्ता जो होता तो जरा जास्ती होता आणि विम्याची रक्कम मिळायची ती फार कमी मिळायची. म्हणून हे विचार जुळले आणि ही कविता बनवली आहे की मायबाप सरकारची पीक योजना इम्याची हाय लयस न्यारी, काय सांगू बाप्पा हो भरपाईच्या नुकसानापेक्षा इम्याचा हप्ताच लय भारी. शेतकऱ्याला सजाच आहे, मालक असून शान चोरावानीच आहे, बोलू नको रे बाप्पा आघाडी सरकार आहे. इमानदारीची दुनियाच नाही, माणुसकीची परवाच नाही, नापिकी झाली तरी बी शेतकऱ्याला इमास नाही. निसर्ग बी नाही देत साथ, नाही कोणाच्या मदतीचा हात, काय सांगू बाप्पा हो काय सांगू तुम्हाला आता शेतकऱ्याचं नशीबच फाटलं, जेवढं पिकलं रे बाबा तेवढंच समज आपलं. नोकरीवाल्याची मजाच आहे, मी स्टेट बँकेत नोकरी करतो आहे, स्वतःवर कॉमेंट्स केले आहेत. नोकरीवाल्याची मजाच आहे, कुठलं बी सरकार येऊ संपाचं हत्यार खिशातच आहे. काम येऊ न येऊ सुट्टी काढली तरी बी पगार चालूच आहे. निवडणुका आल्या म्हणजे कसे लसलस करतात, मतासाठी शेतकऱ्याच्या जीवाले जसे चिपकूनच बसतात. आता कुठे गेले राजे हो शेतकऱ्याच्या या संकटात, घ्या यायले मैदानात, होऊनच जाऊ द्या महाभारत एकदाचं या कलियुगात. पिकवू नका धरती माता, करा एकदाच आराम, खायला नाही मिळाले तर बसतील करतील ठणठण गोपाल. मगच शेतकऱ्याची किंमत कळेल या सगळ्यांनाच, नाहीतर मग राजा हो जगा कुत्र्यावाणी, असेच या कलियुगात, असेच या कलियुगात. थँक्यू, धन्यवाद.